आणि बघायला पण भेटलं. आता जाऊन सांगणार तुमच्यापेक्षा मी स्वतः जाऊन त्याला बघून आले. आणि आज आम्ही मिटिंगला नव्हतो, आज आम्ही गाड्याच्या अड्ड्यावर होतो म्हणजे हे सगळ्यांनी सांगायचं. त्यामुळे खूप छान वाटलं मला. आज म्हणजे त्यांना अजून हात लावायला भेटलं नसेल, अजिबातच नाही, तर बघायला पण भेटलं नसेल त्यांना. आता मी त्यांना जास्त जाऊन चिडवणार की तुम्हाला नाही, मला बघायला भेटलं एवढं नक्की. तो कुठं शर्यती असली तर मोबाईल ऑनलाईन बघतो, म्हणजे लाईव्हला बघतो. आणि एकदा असंच बूथमध्ये झालेला तिथं त्यांनी बकासूर बरोबर फोटो काढलेला. तो जवळजवळ 15 दिवस महिनाभर असं सगळ्यांना दाखवायचा. आज मी त्याला दाखवते आणि 100% आज आठवडाभर तर आमच्या गल्लीत हेच चालणार. आम्ही बकासूरला म्हणजे खरंच आमचं नशीब आहे की आम्हाला बघता आलं, कारण लांबून लोक येऊन सुद्धा कधी कधी बघायला भेटत नाही. आमच्या सगळ्या ग्रुपवर बकासूर देवाचाच फोटो असणार एवढं 100%. आणि खरंच सगळ्या तुम्हाला तर सगळ्यांच्याकडे बघून समजतच असेल की सगळ्या म्हणजे आनंदी झाले की काहीतरी सगळं एवढं जगप्रसिद्ध असलेलं बकासूर आज आमच्या समोर. आम्ही हात लावला, पाया पडलो, छान वाटलं आम्हाला. बैलगाड्याची शर्यती म्हटलं की तो मोबाईलवर नेहमी बघत असतो, परत त्याला वेळ नसतो तो कामामुळं. आणि बैलगाड्याची शर्यती मध्ये बकासूरचं नाव घेतलं की त्याची आई काम म्हणजे स्वयंपाक जरी करत असली तरी स्वयंपाक सोडणार आणि तो मोबाईलमध्ये बघत बसणार. मग त्यावेळेला मी तिच्या शेजारच्याच घरात राहते ना, त्यामुळे मला वाटायचं बकासूर म्हणजे असं नक्की काय आहे की सिंधू पण एवढी त्याच्यामध्ये इग्नोर झाली की बकासूरचं नाव घेतात ती पण आपला कामधंदा सोडून म्हणजे बघते त्याला, त्या बकासूरला की नक्की आहे काय आहे ते. आज आम्हाला आता इथं सकाळी जाताना कळालं की आज बैलगाडी शर्यत येते. तर आमचं सकाळी जातानाच असा विषय झाला की आज बैलगाडी शर्यत असली तर बकासूर येणार का. तर आम्हाला रिक्षावाला म्हणले की हां बकासूर आज नक्कीच येणार. मग आम्ही आता जात असताना आम्हाला त्यांनी सांगितलं तो बकासूर तिथं उभा आहे. मग आम्ही त्यांना वडजूला जायचंय तरी रिक्वेस्ट केली की थांबा, आम्हाला त्यांना पाहायचंय, बकासूरला पाहायचंय आणि मग आपण जाऊया पुढं. नक्की कुठलंही आहे ती, पण आज प्रत्यक्षात मला ती भेटायला बघायला भेटलं. बघितल्यानंतर खूप आनंद झाला. आम्ही महिला ज्यावेळेस मोबाईलवर बघतो ना, बकासूरची गाडी असली ना, हातातली कामं सोडून सगळ्या गल्लीतल्या एकत्र बायका येऊन सगळ्या म्हणजे मोबाईलवर बघत बसतो. ते उत्साही नाही, एक मोबाईल सगळ्या महिला जवळ, मग सगळ्या इतक्या आनंदी असतात, बोलायचं काम नाही. पण आज बकासूरला बघून खूपच आनंद झाला. आता गल्लीत काय चर्चा असणार तुमची, मी बघून खूप सगळे ऐकायला येणार. आम्ही सांगितलं विचारणार तुम्ही कसं बघितलं, कसं तुम्हाला जवळ येऊन कसं काय दिलं त्यांनी, मग एवढ्या जवळ तुम्ही कसं गेला, म्हणजे पूर्ण चर्चा होणार. तिथं माझ्या घराच्या समोर ते निमसोडचं मैदान आहे आणि तिथं नेहमी ह्या म्हणजे बकासूरचं मला वाटतं बराच वेळा झालं. पण मी काय करते त्यावेळेस म्हणजे त्या गच्चीवरून लांबून बघण्याचाच प्रयत्न होतो, जवळ जाता येत नाही. पण आज साक्षात बघितलं, खूप आनंद झाला. इतकं दिवस म्हणजे ह्या बकासूरनं ज्या देवाला तुम्ही बघितला त्या देवाचा पुजारी आहे.